ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क अपारंपरिक ऊर्जा विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार एकनाथराव खडसे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनासाठी आज दिनांक 5 मे रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी राज्याचे गृहमंत्री नामदार आर पाटील, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, सहकार व संसदीय कार्यमंत्री नामदार हर्षवर्धन पाटील, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार पंकजराव कदम, कृषी व पणन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी संस्थानाचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क अपारंपरिक ऊर्जा मंत्री नामदार गणेश नाईक आदी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी खडसे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. माननीय नामदार एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबीय सदस्यांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परिवाराला मिळो अशी प्रार्थना देवाकडे यावेळी करण्यात आली. कैलासवासी निखिल खडसे यांच्या दुःखद निधनामुळे जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात येऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माननीय एकनाथरावजी खडसे यांच्या मुलाच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे व नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुक्ताईनगर गावातील कोथळी या ठिकाणी एकनाथरावजी खडसे यांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार एकनाथराव खडसे व खडसे परिवाराचं सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार दिनांक 7 मे रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी आले होते. सकाळी विमानानं त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन झालं व त्यानंतर सकाळी 10:20 त्यांनी नामदार एकनाथराव खडसेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत परिवहन राज्यमंत्री व पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार डॉक्टर उल्हासराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार संजयभाऊ सावकारे, नगरसेवक राजेंद्र आवटे, शिवदेसिंग काके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आयचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.